शिवनेरी गडावरचा अंबरखाना म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी आपण काय होतो की सैन्याला किंवा गडावरची जी माणसं असतात त्या गडावरच्या माणसांना अन्न पुरेल किंवा सगळ्या माणसं अन्न पुरेल अशा त्या अन्नाचा साठा अंबरखान्यामध्ये ठेवला जातो. तर या ठिकाणी ज्यावेळेला इंग्रज अधिकारी जॉन फ्रायर आला होता, या जॉन फ्रायरनं असं लिहून ठेवलं आपल्या पुस्तकामध्ये की शिवनेरीच्या अंबरखान्यामध्ये जर समजा शिवनेरी गडाला जर कोणी वेढा दिला, कोणी शेष दिला तर साधारणपणे 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढा अन्नधान्यासाठा या आपल्या अंबरखान्यामध्ये ठेवला असेल. म्हणजे कुठल्याच प्रकारची काही प्रकारची गडबड होण्याची शक्यता अजिबात नाही. तर चला बघूया अंबरखाना कसा आहे. हे सगळं यादव काळामधलं बांधकाम आहे. शतकामध्ये बांधत होते या यवनांच्या काळामध्ये याचं बांधकाम झालं पूर्ण दगडाचा विश्वामध्ये काळाखंड होतो ना, त्या काळाखंडामध्ये आणि एवढ्या सेफ जागेमध्ये काय केलं होतं त्या काळच्या लोकांनी अन्नधान्य साठवून ठेवलं होतं. सगळं भरलेलं असायचं. आता पण माहिती आहे.